तर बघा प्रोबॅबिलिटी सेकंड पिरियड आहे हा प्रोबॅबिलिटीचा. पुढचा भाग कंटिन्यू करायच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो की जो मागचा पिरियड होता आपला, जसं मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा बोललो की त्या पिरियडला तुम्ही पुन्हा पुन्हा रिवाईज करून व्यवस्थित एकदा बघा, कारण खऱ्या अर्थानं पूर्ण आपण जे प्रोबॅबिलिटीचं एक ट्रेलर ज्याला म्हणतो ते आपण मागच्या पिरियडला बघितलं. एक पूर्ण प्रोबॅबिलिटीची आयडिया त्याच्यातून तुम्हाला सहज मिळू शकते की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं, की आपण एका इव्हेंटचं पूर्ण व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी सांगतो, पूर्ण विस्तार करून त्या ठिकाणी सांगतो. इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. बघा आता या ठिकाणी आपल्याला हा जो नंबर 3चा प्रश्न विचारला, तर डायरेक्टली नंबर 3चा प्रश्न सुरू करायचं काय कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार. अगोदर बघा आहे आता तर काय म्हणून, तर स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. म्हणजे खाली आपल्याला काही टेबल सांगितले आणि ते PMF म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे किंवा नाही ते सांगा. अ रँडम व्हेरिएबल गिवन रिझन आणि त्याचे कारणसुद्धा द्या. म्हणजे जसं कालच्या पिरियडला किंवा मागच्या पिरियडला आपण 3 कॉइन्स आर टॉसची प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघितलं. त्या ठिकाणी आपल्याला समजलं की ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असतं तर x इज इक्वल टू काही असू द्या, पण त्याची प्रोबॅबिलिटी कधीही निगेटिव्ह नसती आणि कोणतीही प्रोबॅबिलिटी 1 किंवा 1पेक्षा मोठी नसती. 1 सुद्धा असू शकत नाही, कारण या सर्व प्रोबॅबिलिटीचं आन्सरच 1 असतं. बस या 2 कंडिशनमधून तुम्हाला सहज समजतं की ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली ही एखाद्या प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड प्रश्नाची असू शकते का, हाच प्रश्न आहे आपल्याला. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे काय की हा जो टेबल आपल्याला सांगितला, हे जे डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी सांगितलं, टेबल मीन्स अ डिस्ट्रीब्युशन कन्सिडर करा म्हणले ते, की हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शनचं असू शकतं का. तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी हे क्लिअर करू की हे जे प्रोबॅबिलिटीज आपल्याला सांगितले ते 0 आणि 1च्या दरम्यान आहे का. तर हिअर प्रोबॅबिलिटी ऑफ x, आणि मी पुन्हा एकदा सांगतोय टॉपिक सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला ज्या पद्धतीनं ही उदाहरणं लिहून देतो ना त्या पद्धतीनं लिहा, कारण बऱ्याच विद्यार्थ्याकडे डायजेस्ट वगैरे 21 हे अदर बुक्स तुमच्याकडे जर असतील तर ही एक सोपी लँग्वेज आपण वापरतो की सरळ सरळ हे x म्हणजे इव्हेंट्स दाखवत असतो. सपोज 2 कॉइन्स आर टॉसचे जर इव्हेंट असतील तर एक वी गेट हेड, तर x डिनोटेड बाय नंबर ऑफ हेड असतो, 0 हेड 1 हेड 2 हेड अशा पद्धतीनं. तर प्रोबॅबिलिटी ऑफ x हिअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 और लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ज्या प्रोबॅबिलिटी सांगितल्या त्या 0 आणि 1च्या मध्ये ते आपल्या लक्षात आलं. नेवर निगेटिव्ह, याचा अर्थ सरळ सरळ होतो की निगेटिव्ह नाही. नंतर आपण समिशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज करू P ऑफ x. म्हणजे आता P ऑफ x लिहिलं, याचा अर्थ इकडं पूर्ण आपण लिहिलं ते x इज इक्वल टू 0 to 1 लिहायची आवश्यकता नाही. समिशनचा अर्थच काय होतो, पूर्ण ॲडिशन, सम ऑफ ऑल त्या ठिकाणी जे असतील ते रेशिओ. 0.4 प्लस 0.4 प्लस 0.2. बघा हे जर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जर असलं ना तर ही ॲडिशन 1च यायला पाहिजे. इट इज मस्ट 1च यायला पाहिजे, 1. तर आता हे झालं 2 प्लस 4 6 6 प्लस 4 10 म्हणजेच 0 कॅरी आला 1 म्हणजे 1.0 या ठिकाणी तुम्हाला आन्सर मिळालं. तर 1.0 आन्सर मिळालं म्हणजेच काय झालं की देअरफॉर समिशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 आलं. याचा अर्थ असा झाला की हिअर या हेन्स P ऑफ x म्हणजे या ठिकाणी ही जी प्रोबॅबिलिटी सांगितली किंवा हे जे फंक्शन सांगितलं, या गिवन फंक्शन can be regarded of probability mass function. हे असंच लिहायचं शॉर्टकट की गिवन फंक्शन कॅन बी रिगार्डेड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन रँडम व्हेरिएबल x. आपल्याला नव्हतं सांगितलं का रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, यादृच्छिक पद्धतीनं, जसं लॉटरीचं तिकीट किंवा आपण चिठ्ठ्या टाकतो बघा, एखादा ड्रॉ उघडताना लहान मुलगा बोलवतो, म्हणजे जे तुमचं नशीब असलं ते येणार. इट इज कॉल्ड रँडम व्हेरिएबल. तर हिन्स प्रोबॅबिलिटी
P of x can be regarded probability mass function random variable x. हे इतकं समजून घ्या, बस हेच करणं असतं. मग आता बस एक उदाहरण भरपूर झालं, 5 उदाहरणं या तिसऱ्या प्रश्नात. एकात फक्त हे समजून घ्या की या ठिकाणी मोर दॅन 1 हा नंबर असता कामा नये, प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा जास्त असता कामा नये, प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह असता कामा नये, आणि ही जी ॲडिशन आहे सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ही 1च आली पाहिजे. जर काही पॉईंट वगैरे किंवा जर जास्त येत असली तर इट इज नॉट रिगार्डेड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, कमी येत असली तरीसुद्धा तेच. बघा सेकंड प्रॉब्लेमला आपण या ठिकाणी कंटिन्यू करू. तर हिअर काही निगेटिव्ह वगैरे दिसतं का बघा. एक गंदी बात या ठिकाणी बघा, एक्स काय ते आपल्याला माहीत नाही, पण 0 1 2 3 तर 3ची प्रोबॅबिलिटी -1 आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी कुठंतरी गडबड झाली. तर हिअर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज इक्वल टू -0.1. म्हणजे याचा अर्थ याच्यामुळं काय झालं, देअरफॉर दिस कंडिशन नॉट सॅटिस्फाय probability of x is greater than or equal to 0 or less than or equal to 1. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी ही जी कंडिशन या ठिकाणी प्रूफ होणार नाही. अर्थ ॲडिशन चेक करूच नका. आता ॲडिशन जरी 1 आली तरी सुद्धा दिस फंक्शन इज नॉट रिगार्डेड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, कारण कोणतं एक गोष्ट त्या ठिकाणी नकारार्थी झाली म्हणजे हा प्रोबॅबिलिटीचा पार्ट असू शकत नाही, किंवा एखाद्या प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड प्रश्नाचा हा टेबल असू शकत नाही असा भाग होतो. कारण जे त्या ठिकाणी सांगितलं की असं झाल्यानंतर दिस कंडिशन एक्सप्लेन बाय या डिनोटेड बाय की फंक्शन इज नॉट डिनोटेड बाय प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. त्याचा अर्थ आपण सांगतो की बाबा या ठिकाणी जी 3ची प्रोबॅबिलिटी तुम्ही -0.1 सांगितली ही या कंडिशनला प्रूफ होणारी नाही आहे. तो देअरफॉर P ऑफ एक्स कॅन नॉट रिगार्डेड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ पहिल्या 2 उदाहरणातच आपल्याला हा पार्ट समजतो, कारण एक होकारार्थी आन्सर आलं, एक नकारार्थी आलं. व्हेरी गुड, आपल्याला काय असतं ते या ठिकाणी समजलं. तर चला बघू या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नात आता नेमकं काय होणार आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स जर आपण बघितलं, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स जर या ठिकाणी आपण बघितला तर असं वाटतं की निगेटिव्ह तर नाही आहे, पण ॲडिशन केल्यानंतरच डिसिजन घ्या. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स हिअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 और लेस दॅन 1, कारण 0.1 0.6 0.3 कोणीही 1 पेक्षा मोठा नाही. अल्सो समीशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0.1 + 0.6 + 0.3, म्हणजेच 3 आणि 6 झाले 9, 9 1 10, कॅरी 1 होणार म्हणजे समीशन 1 आला. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. पूर्ण हे रिझन या ठिकाणी लिहून टाका की हेन्स P ऑफ एक्स कॅन बी रिगार्डेड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन रँडम व्हेरिएबल एक्स. प्रश्नात येते की या ठिकाणी हा फंक्शन आपल्याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दाखवतो का. सिमिलरली पुढचं उदाहरण बघा. बघा हे जे झेड आलं ना हे -1, याच्याबद्दल वाद नाही आहे आपल्याला. इकडं -1 येऊ शकतो, कारण जर समजा एखादा मायनस नंबरचा आपण सेट घेत असलो, किंवा असं आहे की इन अ बॉक्स देर आर 30 तिकीट्स या 30 बॉल्स अँड ईच तिकीट हॅव अ नंबर. त्या प्रत्येक तिकिटाजवळ किंवा तिकिटावर ऑन द नंबर एक नंबर लिहिलेला आहे. होल नंबर तिथं वापरले, तर होल नंबर मायनससुद्धा असू शकते. तर -1 किती वेळेस आला म्हणजे हा इव्हेंट येऊ शकतो. फक्त इकडं मायनस चालणार नाही तुम्हाला प्रोबॅबिलिटीत. तर बघा प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1 आहे, 1 सॉरी ग्रेटर दॅन 1 म्हणजे लेस दॅन 1. 0 आला, 0 चालतो ना, कारण ईच प्रोबॅबिलिटी ग्रेटर दॅन और लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ झेड हा 0पेक्षा या ठिकाणी लहान आला, मोठा आला. एक ठिकाणी 0 आला पण एक ग्रेटर दॅन 0 आहे म्हणून चालून जातं, आणि 1 पेक्षा लहान आला म्हणजे या ठिकाणी ही जेवढी प्रोबॅबिलिटी आली कोणतीही प्रोबॅबिलिटी मायनस नाही आहे किंवा 1 पेक्षा मोठी नाही आहे हे आपण या ठिकाणी सांगितलं.
आता समिशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ऑफ झेड 0.3 + 0.2 + 0.4 + 0.05. आता मुद्दामून आपण काय केलं या ठिकाणी माहिती आहे का, हा 0 वापरलाच नाही, कारण त्याच्यामुळं काय फरक पडणार आहे, काही फरक पडत नाही. आता बघा हे 2 डिजिट नंतर पॉईंट होता हा, तर हा जर आपण 5 घेतला तर हे काय होणार 0 + 4, म्हणजे एक थोडक्यात सांगू का तुम्हाला, ही अशी ॲडिशन होणार आहे. म्हणजे ज्याचं म्हणणं आहे की सर ये तुमने अचानक से क्या लिया, ही अशी ॲडिशन होणार आहे. हा 5 आल्यानंतर कॅरी वगैरे काहीच नाही आहे, 4 + 2 6 + 3 9, म्हणजे 0.95 आलं. ठीक आहे, हे चालतं का आपल्याला, बिलकुल चालत नाही. इथं काय आलं पाहिजे, 1 आला पाहिजे. देअरफॉर समिशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इज नॉट इक्वल टू 1, इज नॉट इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजतं अरे हे तर 1 नाही, हे जो ॲडिशन आहे का ती राहू द्या. मग हे जर 1 नाही आहे तर आपल्याला 1च लागत असतं. तो देअरफॉर पी ऑफ एक्स कॅन नॉट बी रिगार्डेड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन रँडम व्हेरिएबल एक्स. इथं रँडम व्हेरिएबल एक्स लिहिला नाही चालतो, कारण एक्स असूच शकत नाही त्या ठिकाणी. तर एकदा व्यवस्थित हे पॉज करून 4 उदाहरणं लिहून घ्या. बघा समोर ह्याच पद्धतीचे उदाहरणं आहे, सहज गेस करू शकता. आता एक काम करा, तुम्ही स्वतः गेस करायचा प्रयत्न करा या ठिकाणी की हे जे उत्तर असणार आहे काय असणार आहे म्हणून, कारण इतकं तर आता आपल्याला समजलं की कशा पद्धतीनं आपण या उदाहरणासाठी विचार करतो. चला, नाही असू शकत आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. बघा जरी पहिली कंडिशन पूर्ण होत असली, आणि हां तुमच्या लक्षात आलं ना की यार 6 + 3 9 आहे, 1 येणार नाही इकडं, तर डायरेक्टली निगेटिव्ह कंडिशन तुम्ही लिहू शकता. हे लिहायची जरूरत नाही की ऑर प्रोबॅबिलिटीज इज ग्रेटर दॅन 0 म्हणून, ऑल्सो लेस दॅन ऑर इक्वल टू 1. समिशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ y इज इक्वल टू 0.6 + 0.1 + 0.2, म्हणजेच काय आला आन्सर 0.9. समिशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज म्हणजे सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज आलं 0.9. म्हणजेच आपण सरळ सरळ सांगणार की बाबा ही जी ॲडिशन लागत होती आम्हाला ही 1 लागत होती, या ठिकाणी तर 1 नाही आहे. तो इसका मतलब प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स कॅन नॉट बी रिगार्डेड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ॲट रँडम व्हेरिएबल एक्स वगैरे इथं नाही लिहिलं तरी चालतं. आणि फायनली तुम्हाला सांगतो बघा, हे -1 हे -2 आपल्याला चालतं. आता फक्त मी ॲडिशन बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स 0.3 1पेक्षा लहान आहे, 0.4 सुद्धा 1पेक्षा लहान आहे, म्हणजे चला 0पेक्षा मोठे आणि 1पेक्षा लहान हे सगळे प्रोबॅबिलिटी झाले. ती प्रोबॅबिलिटीज लेस दॅन 1चा अर्थ तुम्हाला समजतो का, ही ॲडिशनच 1 असते. मग एका याची प्रोबॅबिलिटी 1 कशी असू शकते, ते पॉसिबल नसतं. म्हणजे आपण सांगतो की बाबा ह्या ठिकाणी तुम्ही जी कंडिशन आम्हाला लागत असती त्या कंडिशनबद्दल आम्ही बोलतो की इट इज ओके. 0.3 + 0.4 + 0.3 साहजिक आहे. 3 + 3 6 + 4 1 म्हणजे 10 झालं आणि कॅरी 1, म्हणजे समिशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 आलं. देअरफॉर या हेन्स गिवन फंक्शन कॅन बी रिगार्डेड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ॲट रँडम व्हेरिएबल एक्स. आता पुढच्या उदाहरणाला सुरू करायच्या अगोदर तुम्हाला हे सांगतो बघा, जसं मी मागच्या पिरियडला बोललो की फक्त एक स्कोरिंग टॉपिक म्हणून बघा ह्या उदाहरण म्हणजे टॉपिककडं. ह्या टॉपिकला आपण असं समजून चला की बाबा एक पॉकेट मार्क, ज्याला आपण बऱ्याच वेळेस शब्द वापरतो बघा डे टू डे लाईफमध्ये फुकटचे मार्क, तसं हे टॉपिक आहे. फक्त 2 गोष्टी जे ते तुम्ही या ठिकाणी पालन करा, ते म्हणजे रनिंग टॉपिक चालू असतानाच याचं रिव्हिजन करून टाका. तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की प्रोबॅबिलिटी या टॉपिकचा एक्झामच्या वेळेस मी रिव्हिजन द्यायची आवश्यकता मला पडणार नाही. जी काही रिव्हिजन तुम्हाला द्यायची आत्ताच देऊन घ्या. म्हणजे रिव्हिजन प्लस हे टॉपिक तुम्ही या ठिकाणी शिकले पाहिजे. हार्डली मी सांगू का 1 ते 2 घंट्याचं टॉपिक आहे. 2 तासाच्या अभ्यासात तुम्ही पूर्ण प्रोबॅबिलिटी जिकडं तिकडं करता. आणि याच्यातसुद्धा मी 20-25 मिनटं एक्स्ट्रा बोललो, कारण मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतो.
तसं जर एखादा हुशार विद्यार्थी असला तर हार्डली 1.5 तासात हे पूर्ण टॉपिक क्लिअर करू शकतो. तर बघा पुढचा भाग आता. बघा पुढचं जे उदाहरण आहे का 4 नंबरचं, त्या एका प्रश्नात आपले 3 प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न झाला. त्यांचं म्हणणं काय, फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, 3 कॉइन्स आर टॉस्ड आणि 4 कॉइन्स आर टॉस्ड. तर आपण एक उदाहरण अगोदर समजून घेऊ, कारण हे तिन्ही एकत्र म्हणजे हा प्रश्न जागा वाचवली आणि एक कंबाईन पद्धतीनं विचारला तुम्हाला. परीक्षेत हे एवढं तुम्हाला विचारलं जात नसतं, कारण आपल्या स्टेट बोर्डात 7-8 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जात नसतो. मॅक्झिमम जो मोठ्यात मोठा प्रश्न आहे 4 मार्काला विचारला जातो. तर बघा या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 2 कॉइन्स आर टॉस्ड, द नंबर ऑफ हेड 2 कॉइन्स आर टॉस. तर या ठिकाणी आपण जे म्हणजे फर्स्ट पार्ट आपल्याला या ठिकाणी सांगितला. पहिला उदाहरण 4 नंबरमध्ये 3 प्रश्न आहे, पुन्हा एकदा सांगतो. 2 कॉइन्स आर टॉस, 3 कॉइन्स आर टॉस आणि 4 कॉइन्स आर टॉस. तर आपली सुरुवात इथून होणार. इफ 2 कॉइन्स आर टॉस, then we get following sample event. म्हणजे आपण सांगितलं जर 2 कॉइन्स आम्ही थ्रो करत असलो तर खालील सॅम्पल इव्हेंट्स आपल्याला मिळतील. बघा 2 कॉइन्सचे सॅम्पल इव्हेंट फार इझी आहे. एच टी असं लिहिणं लागतं आणि एच टी सरळ आपण लिहिणार नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. आता एक्स मी काय सांगितलं, एक्सची सुरुवात कशी झाली पाहिजे, एक्स बी द नंबर ऑफ. मग काय लागतं आपल्याला या ठिकाणी हेड. तर एक्स बी द नंबर ऑफ हेड्स. तर आता वरचे इव्हेंट बघितल्यावर तुमच्या सहज लक्षात येतं की या ठिकाणी हा जो शेवटचा इव्हेंट आहे याच्यात 0 हेड आहे, नंतर 1 हेड आपल्याला मिळू शकतो किंवा दोन्ही हेड आपल्याला मिळतील. तो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ 0 हेड इज इक्वल टू 1. मग मी मागच्या पिरियडला काय सांगितलं, प्रोबॅबिलिटीचं सूत्र काय असतं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. तर नंबर ऑफ ए या ठिकाणी एकच आहे आपल्याकडं हा इव्हेंट, आणि नंबर ऑफ एस म्हणजे काय, सॅम्पल इव्हेंट. तर सॅम्पल इव्हेंट किती आहे, 4. आठवा ना ते कालचं उदाहरण जे आपलं झालं ते. म्हणून मी तुम्हाला जे सुरुवातीला आल्या बोललो का की तुम्ही तो जो पिरियड आहे का 1-2-4 वेळेस रिवाईज करून बघा ते. नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, 1 हेड असणारी संभाव्यता प्रोबॅबिलिटी या ठिकाणी किती आहे, तर 1 हेड असणारे 1, 2 कंडिशन्स यहाँ पर है आउट ऑफ 4. याला तुम्ही असं लिहू शकता 2 2 जा 4 हाफ. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2, ती सुद्धा या ठिकाणी 1च आहे, म्हणजे दोन्ही हेड असणारी प्रोबॅबिलिटी नंबर 1. तर हे झालं 1/4. देअरफॉर रिक्वायर्ड probability distribution x is equal to 0, 1, 2 आणि त्याची प्रोबॅबिलिटी आली 0ची 1/4, 1/2 आणि 1/4. हे तुमचं आन्सर आहे. 1-2 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो, 2 पेक्षा जास्त मार्कासाठी हा प्रश्न विचारणं शक्यच नाही आहे. तर 4 नंबरच्या प्रश्नातल्या 1 नंबरच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. इफ 2 कॉइन्स आर टॉस देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, गेट द हेड. आता आपल्याला काय विचारलं, 3 कॉइन्स आर टॉस.
तर बघा याच्यातलं 2 नंबरचं उदाहरण मी डायरेक्ट त्याची जी प्रोबॅबिलिटी आहे का ही अगोदर तयार करून टाकली, कारण आपला वेळ वाचतो आणि कमीत कमी तुम्हाला हे करता येतं, कारण हे 10वीपर्यंत सुद्धा आपलं झालं की 3 कॉईन्स आर टॉस. चला, ज्या विद्यार्थ्याला हे क्लिअर नसलं मी तुम्हाला पुन्हा सांगतो. 3 कॉईन्स आर टॉस करताना आपल्याला या ठिकाणी बघा सुरुवातीला 4 वेळेस एच लिहिणं असतो आणि 4 वेळेस टी लिहिणं असतो, पुन्हा 2 वेळेस एच, पुन्हा 2 वेळेस टी, पुन्हा 2 वेळेस एच, पुन्हा 2 वेळेस टी असं. आणि आता 1 वेळेस एच, 1 वेळेस टी, 1 वेळेस एच, 1 वेळेस टी, एच टी एस 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 टी असं लिहिणं असतं. तर सेम जो प्रकार आहे आपण या ठिकाणी वापरून डायरेक्टली मी काय केलं, प्रोबॅबिलिटी तयार करून नंबर ऑफ एस इज इक्वल टू या ठिकाणी वापरलं 8. तुम्हाला सांगू मी, जे काल आपण एक प्रॅक्टिस म्हणून जे गणित घेतलं का ते उदाहरण आहे. आता ॲज इट इज आपल्याला तेच लिहिणं आहे की हियर एक्स बी द नंबर ऑफ हेड्स, मग तेच प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 हेड. अगोदर ते लिहा की म्हणजे मग एक्सची जी क्वांटिटी आहे ती किती आहे, 0 1 2 3, म्हणजे 0 हेड असणारा इव्हेंटसुद्धा या ठिकाणी आहे, 1 हेडवालासुद्धा आहे, 2 आणि 3 हेडवालासुद्धा आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ 0. तर 0 हेड असणारी प्रोबॅबिलिटी टी 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 एकच आहे आणि डिवाइड बाय सॅम्पल इव्हेंट्स ते किती आहे 8. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, एक्स इज इक्वल टू 1. तर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 म्हणजे कालच आपण ते काउंट करून सॉल्व केलं 3/8. सिमिलरली एक्स इज इक्वल टू 2. 2 2 हेड असणारे या ठिकाणी सेम 3 इव्हेंट असणार आणि तिन्ही हेड असणारे या ठिकाणी हाऊ मेनी इव्हेंट्स आहे, तर एकच इव्हेंट आहे. आणि आता रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज, तोच कालचा टेबल तयार करा. आता बघा या ठिकाणी जो म्हणजे जे पुढचं उदाहरण आहे 4 कॉईन आर टॉस, हे तुम्हाला 10वीपर्यंत नव्हतं. तर जसं आपण या ठिकाणी 4 वेळेस हेड 4 वेळेस टेल वापरतो ना, तर ती जी म्हणजे सारणीची जी स्टाईल आहे ती अगोदर सांगतो. 8 वेळेस हेड घ्यायचे, 8 वेळेस टेल घ्यायचे, त्याचे 16 तुम्हाला सॅम्पल इव्हेंट्स मिळणार आणि त्याला अर्ध करत जायचं. आता 8 वेळेस हेड 8 वेळेस टेल घेतले ना, 4 वेळेस हेड 4 वेळेस टेल घ्यायचे, 2 वेळेस हेड 2 वेळेस टेल घ्यायचे, 1 वेळेस हेड 1 वेळेस टेल घ्यायचा. तुमचे 16 इव्हेंट्स ते क्लिअर होतील. आलं लक्षात? तर पहा पुढचं उदाहरण. तर बघा 4 कॉईन्स आर टॉस. तर पुन्हा एकदा सांगतो, अगोदर आपल्याला काय करणं असतं, 8 वेळेस हेड म्हणजे या ठिकाणी बघा 8 वेळेस हेड आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि नंतर 8 वेळेस टेल, पुन्हा 4 वेळेस हेड 1 2 3 4, पुन्हा 4 वेळेस टेल 1, हा पूर्ण इव्हेंट आहे एवढा, 2 3, थोडं तुम्ही लांब लांब लिहा कारण ते इव्हेंट आहे ना थोडे जवळजवळ आल्यासारखे वाटते आपल्याला. तर बघा या ठिकाणी एक्स बी द नंबर ऑफ हेड्स आहे, तर 0 1 2 3 आणि इथं 1 हेड वाढणार 4. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 हेड. तर या ठिकाणी शेवटचा जो इव्हेंट आहे तो इव्हेंट असणार म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज इक्वल टू 1/16. 16 पॉसिबिलिटीज आहे ना. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. थोडं आता हे काउंट करून व्यवस्थित मोजा की 1 हेड किती ठिकाणी आहे. हे 4 हेड आहे, हे 3 हेड आहे, हे 3 हेड आहे. आपल्याला एकच हेड लागतो, हे 2 हेड आहे या ठिकाणी, एकच हेड लागतो. हा एच टी 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 1, नंतर हा 2, नंतर हा 3 आणि सेकंड लास्ट 4. म्हणजे 4 अशी इव्हेंट आले की त्या इव्हेंटमध्ये एकच हेड आपल्याला मिळतो.
4 1 4 4 चौक 16 म्हणजे 1/4 त्याची फायनल प्रोबॅबिलिटी येणार. नंतर 2 हेड असणाऱ्या प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इव्हेंटची क्वांटिटी किती? 2 हेड, एक्झॅक्टली 2 हेड बघा. 1 हे 2 3 3 4 5 फायनली 6 अशी इव्हेंट आहे. तुम्ही वाटलं स्वतःसुद्धा ते मोजून बघू शकता. 2 त्रिक 6 2 8 16 असं करा. 6 असे इव्हेंट आले की त्याचं जे म्हणजे हेडची क्वांटिटी आहे ती 2 आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3. 3 हेड असणाऱ्या इव्हेंटची संख्या. हा एक इव्हेंट आहे, 2 आहे, 3 हेड, हा 3 आहे, 3 हेड, 1 2 हेड आहे, 3 हेड आणि हे 4 आहे. बस 4च आहे. 4/16 1/4 आणि फायनली x इज इक्वल टू 4. 4 हेड असणारे, हे तर आपल्यालाच माहिती आहे ना, एकच इव्हेंट आहे म्हणून 4 हेड असणारा पहिलाच 1/16. तर आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन लिहिताना बघा, रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन इज x इज इक्वल टू 0 1 2 3 अँड 4. एक तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो समोर लिहायच्या अगोदर. समजा आता या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न विचारला, हा प्रश्न, आणि तुमच्या मनात उदाहरण झाल्यानंतर एक डाऊट आलं की बाबा यार हा चुकला तर नसन प्रश्न. समजा एक 3 मार्कासाठी उदाहरण आलं, प्रश्न सोपा होता, पण मनात शंका आली यार चुकला तर नाही हा प्रश्न. तर एक काम करू शकता तुम्ही, हे जे आपले टोटल नंबर ऑफ आहे ना याची बेरीज करून बघा आहे. कारण हे 1/16 4/16 6/16 4/16 आणि 1/16 आलं. तर याची ॲडिशन करून बघा. आता सगळ्याचं जे डिनॉमिनेटर आहे का हा कॉमन आहे 16. तर हे 1 + 4 5 5 आणि 6 11 11 आणि 4 किती झाले 14 14 14 आणि 11 आणि 4 15 15 आणि 1 16 16/16 आलं. हे आन्सर किती आलं 1. आणि आपला रूल काय सांगतो, सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज हे किती आलं पाहिजे 1. हे 1 आलं रे आलं, याचा अर्थ तुमचा प्रश्न एकदम ॲक्युरेट आहे असा अर्थ होतो त्याचा डायरेक्टली. म्हणून आता तुम्ही आन्सर लिहू शकता 1/16 1/4 3/8 1/4 1/16. एकदम सोप्या टाईपचा प्रॉब्लेम होता. एक 12वीच्या विद्यार्थ्याला यार तुम्हीच विचार करा याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं. काहीच असू शकत नाही. हाच भाग सोपा आहे. बघा प्रश्न क्रमांक 8. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही डायरेक्टच 8 नंबरचा प्रश्न का घेतला, त्याचं कारण तुम्हाला फक्त एक सांगतो, ज्या सिरियल नंबरने मी इथं हे प्रश्न आपण चालू आहे त्याच सिरियल नंबरने तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहा, रजिस्टरमध्ये लिहा. कारण एक मला असं वाटतं की याच्यानंतर तुम्हाला पुढचा भाग समजायला मदत होणार आहे. त्याचं कारण तुम्हाला उदाहरण झाल्यावर समजतं. बघा या ठिकाणी आपली जी प्रोबॅबिलिटी आहे का ती कुठंतरी त्यांनी डिलीट करून टाकली किंवा सस्पेन्समध्ये ठेवली आणि तिच्या जागी के वापरला. आणि त्यांचं म्हणणं काय की काहीतरी एक असा इव्हेंट आहे 3 कॉईन टॉस 2 कॉईन टॉस हे जे काही असतील डाय वगैरे, तर त्या इव्हेंटची 0ची प्रोबॅबिलिटी इतकी 1ची इतकी असं एक्सेट्रा, पण याच्यात 2K असं वापरलं. आता इथं तुम्ही एक तुमचं लॉजिक काय लावू शकता ते सांगा मला. नंबर 1, तर हे जेवढी प्रोबॅबिलिटीज आहे म्हणजे 7 प्रोबॅबिलिटीज आहे त्यांची सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ही किती असणार आहे 1 असणार आहे. तर अगोदर तुम्हाला यूज होणार ह्या भागाचा, म्हणजे तुम्ही अगोदर त्या भागाचा यूज करून केची किंमत ठरवा. तर केची किंमत आपल्याला सहज मिळणार. इझी पार्ट आहे, अवघड काहीच नाही आहे. नंतर त्यांचं म्हणणं काय की तुम्ही ऑल प्रोबॅबिलिटीज x<3 आहे का ते सांगा. x<3 म्हणजे काय 0 1 आणि 2 पर्यंतची, आणि पूर्ण प्रोबॅबिलिटी सांगा x greater than 4.
4पेक्षा मोठ्या म्हणजे 5, 6, 7. तर पहिलं काम तुमचं या उदाहरणात काय असणार आहे बघा आता. तर काय असणार पहिलं काम, के ची किंमत काढणं. तर बघा गिवन फंक्शन इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, हे आपल्याला उदाहरणात सांगितलं. म्हणजेच आपण काय सांगतो, देअर फॉर समिशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज इक्वल टू 1. तो देअर फॉर k प्लस 2k प्लस 2k प्लस 3k प्लस k स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर प्लस k इज इक्वल टू 1, हे असं असणार. मग आता साहजिक आहे k प्लस 2 3, 3 प्लस 2 5, 5 प्लस 3 8, 8, 8, 8 आणि हा प्लस k 9. म्हणजे या ठिकाणी आणि k चा स्क्वेअर बघा, k तर 9 आला, 7k स्क्वेअर प्लस 2 9k स्क्वेअर आणि हा k स्क्वेअर 10k स्क्वेअर आणि k किती होते 9. पुन्हा एकदा ॲडिशन करतो मी, k 2 प्लस 1 3 आणि 3 आणि 2 हा 5, 5 और 3 8, 8 और ये 9, बरोबर एकदम 9k. आणि हा जो 1 त्या बाजूला आहे आपण या बाजूला आणू. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालं. आता याचं फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला अवयव पाडून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्गसमीकरण सोडवणं असतं. तर तुम्हाला या ठिकाणी अशा दोन संख्या, असे दोन नंबर लागणार. प्रोडक्ट -10 आला पाहिजे. कसं आलं 10, ह्या 10 आणि -1चा प्रोडक्ट गुणाकार आणि सम ऑफ बोथ नंबर, त्याच दोन संख्येची बेरीज किती आली पाहिजे तुम्हाला, 9 आली पाहिजे. म्हणजे गुणाकार वजा 10 आणि बेरीज 9. तर मधली संख्या पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमची संख्या मोठी जी आहे ती पॉझिटिव्ह असणार आणि लहान जी आहे ती निगेटिव्ह असणार. 10 - 1 हे त्याचे फॅक्टर असणार. 10k स्क्वेअर प्लस 10 - k आणि या ठिकाणी तुम्हाला मिळतो k. बघा हा 10k कॉमन, k प्लस 1 आला, मायनस k कॉमन, k प्लस 1 आला, म्हणजेच हे झालं 10k -1. इथं -1 असतोच आणि k प्लस 1 इज इक्वल टू 0. तर 10k -1 इज इक्वल टू 0 अँड k -1 इज इक्वल टू k प्लस 1 इज इक्वल टू 0. k इज झालं -1. बघा हे तर शक्य नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे कोणतीच प्रोबॅबिलिटी मायनस नसती. इथं जर k मायनस आला म्हणजे हे -1 -2 नियर अबाउट जे स्क्वेअर नाही आहे सगळे मायनस आहे. तर हियर k इज इक्वल टू -1 नॉट पॉसिबल, किंवा दुसऱ्या शब्दात तुम्ही लिहू शकता की प्रोबॅबिलिटी इज नॉट निगेटिव्ह. मग हे झालं 10k इज इक्वल टू 1, k इज इक्वल टू 1/10. यस, हे पॉसिबल असू शकतं. म्हणजे आपलं पहिलं आन्सर काय आलं, k इज इक्वल टू 1/10. आता आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचा विचार या ठिकाणी करणं असतो. तर चला मग बघू दुसरा प्रश्न. बघा सिंपल आहे, एकदम सहज समजतो. म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, एक 12वीच्या विद्यार्थ्याला परेशान करण्यासारखा भाग या प्रकरणात लगभग नाहीच्या बरोबर आहे. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 3 ऑर इक्वल टू आहे का नाही, डायरेक्टली 3पेक्षा कमी असणारी प्रोबॅबिलिटी किती. तर प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2. ह्या तीन प्रोबॅबिलिटीज 3पेक्षा लहान आहे. तर 0ची प्रोबॅबिलिटी तर ऑलरेडी 0च आहे, 1ची प्रोबॅबिलिटी किती आहे k आणि 2ची 2k, म्हणजेच किती आलं थ्राईस k इकडंच लिहितो. आणि k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/10. म्हणजे प्रत्यक्षात जर ही प्रोबॅबिलिटी आपल्याकडे असती तर प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 3 हे 3/10 आली असती. पुढचं बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 4. अरे सहज सांगू शकता तुम्ही, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 7. 6 7 5 6 7. म्हणजेच 5 किती आहे या ठिकाणी k स्क्वेअर, 6 किती आहे 2k स्क्वेअर आणि 7k स्क्वेअर प्लस k. म्हणजेच काय आलं हे
के स्क्वेअर के स्क्वेअर के स्क्वेअर 9 आणि 1 10 10 के स्क्वेअर प्लस सॉरी या ठिकाणी फक्त के बरं का प्लस के. मग एक काम म्हणजे सरळ सरळ आपल्याला ते काही कॉमन काढू नका इथं असं वाटलं मला. सरळ सरळ एक काम करा 10 इंटू 1/10चा स्क्वेअर करा के स्क्वेअर आहे म्हणून ना प्लस 1/10 आलं. हा 10 10 कॅन्सल 1/10 प्लस 1/10 आन्सर आलं 2/10 म्हणजेच 2/5. सोपा प्रश्न होता बघा. या ठिकाणी आपल्याला फक्त एका सरळ सरळ पॉईंटचा विचार करणं असतो की सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ऑलवेज 1 म्हणजे हा एक का वापरला. अरे प्रोबॅबिलिटीज आहे गिवन डाटा हा प्रोबॅबिलिटी दर्शवतो त्याचं रिझन तुम्हाला टाकणं असतं. बघा खूप इझिली आपल्याला के मिळतो. त्याच्यानंतर 3 पेक्षा लहान असणाऱ्या नंबरची प्रोबॅबिलिटी आणि 4 पेक्षा मोठ्या असणाऱ्या नंबरची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण